यंदा श्रीगोंदा विधानसभेसाठी चौरंगी लढत पाहाव्यास मिळत आहे। महायुती महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत तिकीट डावलल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांच्यात लढत होत आहे। यामध्ये महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी आघाडी घेतल्याचे चित्र मतदारसंघात पाहाव्यास मिळत आहे। विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून विक्रम पाचपुते यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत 2 वर्षात 2200 कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणला। त्यामुळे त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। मतदारसंघातील प्रत्येक गावात 2 ते 4 कोटींची विकास कामे केल्याने विक्रम पाचपुते आणि त्यांच्या सहकार्यांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी यावेळी जातीय मतांच्या समीकरणाची चर्चा तालुक्यात जास्त प्रमाणात आहे। अल्पसंख्याक आणि दलित समाजाची एक गटामध्ये कोणाकडे जाणार, मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणाच्या पथ्यावर पडणार यावरून मतदारसंघातील मतदारांमधील चर्चेत विकास कामांमुळे पाचपुते हेच आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे। मात्र कधी काळी अकल्पनीय वाटणाऱ्या आघाड्या झाल्या, पक्ष फुटले, कुटुंब दुबंगली, काहींनी सहज निष्ठा बदलल्या, त्यात मतदारांचीही फाटाफूट झाली। महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा नागवडे यांनी आपल्या पदरात पाडून महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार असलेल्या राहुल जगताप यांच्यावर अन्याय केला। त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळवत पाचपुते, नागवडे, जगताप यांना आव्हान दिले। त्यामुळे मतदारसंघातील मतदारांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसतो आहे। ही जी अशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यात निर्माण झाली आहे। पूर्वीच्या प्रस्थापित राजकीय गणित आणि गावोगावी बदललेली आहेत। त्यामुळे नेमकं भविष्यात काय घडेल हे सांगणं मुरलेल्या व्यक्तीलाही सांगणं अवघड झालं आहे। पण ही निवडणूक श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील काही नेत्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरेल अशी स्थिती आहे। ज्या प्रकारची आव्हानात्मक स्थिती त्यांच्या वैयक्तिक राजकीय कारकिर्दीत आली आहे त्यावरून ही निवडणूक त्यांच्यासाठी काही घडवणारी अथवा बिघडवणारी ठरू शकते। सुजित गायकवाड, एजी न्यूज महाराष्ट्र, श्रीगोंदा।